हरीचा मलक स्वप्नील शेठ नवनाथ पोटफळेगाव गांजवेवाडी. हे पा गाडा मालक इकडे लक्ष द्या. गाडा मालक तुमचा गांजेवाडीकर मंडळी या बैलाला बॅटरी लावताना आमच्या स्वयंसेवकांनी तुम्हाला रंगी हात पकडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला गाडा पळून दिला जाईल. सेकंद सांगणार नाही काही नाही. तुम्ही तुमचा गाडा पळवायचा आणि जायचं आहे. अखिल भारतीय यात्रा कमिटी निर्णय या ठिकाणी आलेला आहे. थांबा 2 मिनिटं. वाजंत्री वाजू नका 2 मिनिटं. विनंतीवरून वाजंत्री मंडळी ऐका ना जरा. ऐका 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 ऐका. वाजंत्री मंडळी पाठी बघा. वाजंत्री ओ वाजंत्री. हे पा गाडा मालक आणि गाडा शौकीन आपण सर्वजण कष्टकरी आणि हाडाचे शेतकरी आहोत. आपण मुक्या प्राण्यावर खूप मनातून प्रेम करतो आणि प्रेम करत असताना आपल्या काही चुकीच्या कारणामुळं बैलगाडा शर्यतीवर 10-12 वर्ष बंदी होती. आपण खूप पराकाष्ठा केली, खूप प्रयत्न केले. अनेक लोकांनी याच्यात योगदान दिलं, सहकार्य केलं. बऱ्याच लोकांनी याच्यात पैसे ठेवलं, पैसे सुद्धा दिलं. कोर्टात आम्ही लागणारी रक्कम सुद्धा गाडी मालकाने दिली. आणि आता सरपंच शिवाजी शेट्टी यांनी सांगितलं हे असे जे प्रकार घडू लागलेत याच्यावर आंबेगाव तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं आंबेगाव तालुका ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची तालुक्याची पदाधिकाऱ्यांची बॉडी आहे. या बॉडीवर तालुका अध्यक्ष म्हणून बाबाई शेठ भक्ते काम करतायत. त्यांनी मला आग्रह करून सांगितलं शेठ माईक घेऊन लोकांना एकदा स्पष्ट भाषेत सांगा. हे थोड्या दिवसात बांधवांनो आपल्या चुकीच्या वर्तनामुळे गाडा पुन्हा बंद होऊ शकतो. गाडा बंद झाल्याच्या नंतर आपल्याला किती पश्चाताप होतोय आपण सर्वांनी बघितले. आता तुम्ही करंटच्या बॅटऱ्या काय डॉक्टर मी मागे सांगितले तुम्ही आवाच्या सवा गोष्टी करता. आता सगळी आंबेगाव तालुक्याची अखिल भारतीय संघटनेचे सगळे पदाधिकारी अतिशय वेगात कामाला लागलेत. जो गाडा मालक असा काही प्रकार करताना सापडेल, आता जो गाडा मालक सापडेल आहे सरपंचांनी सांगितले हे कृत्य चुकीचे. हा गाडा इनामात धरला जाणार याच्या पुढे जाऊन सांगतो. नवनाथ शेठवले या ठिकाणी ऐकतात. जिल्ह्याच्या बडीवर तुम्ही काम करता, मी पण करतोय. ज्या त्या तालुक्यांनी निर्णय घ्यायचा. हा गाडा मालक आणि ही यात्रा आज आपल्याला पाहायला मिळाली. काठ्यात साबू, करंट, आवाच्या सवा इंजेक्शन मारतात लोक, असं निदर्शनास आलं. याचा सबळ पुरावा हातात आला नाही. एका गाड्याचा सबळ पुरावा हातात आलाय. त्या गाडे मालकाला आंबेगाव तालुक्याच्या वतीनं टोकन बाबाजी शेठ आंबेगाव त्याला टोकन द्यायचा नाही. त्याला टोकन द्यायचा नाही. जो कृत्य चुकीचं करील त्याला आंबेगावात टोकन मिळणार नाही. तो किती मोठा गाडा मालक असो किंवा छोटा असो, आपल्या हातात सबळ पुरावा आला त्याच्यावर कारवाई केली जाईल. हा गाडा सरपंचाने सांगितलं आम्ही इनामात धरणार नाही. आभार मानतो सरपंच साहेब तुमचं कमिटी तुम्ही झुपून तरी दिला. आमच्या हातात अधिकार दिला असता आम्ही झुपून पण दिला नसता. खूप वेळा सांगितलं त्याच्या जीवाशी खेळता. हा बॅटरीचा करंट त्याच्या ढोंगाला लावता, तो करंट मागच्या ढोंगाला लावता का मालकाच्या? बघायचं काय होतंय. टिप टिप पडल पुढून. कशाला जीवाशी खेळता त्याच्या? अरे त्याच्या जीवाशी खेळले त्याचं पाप तुमच्या माथ्यावर होईल. तुम्हाला सुद्धा ते फेडावं लागेल. मी कालही सांगितलं आजही सांगतो. आजपासून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, उद्यापासून हा प्रयोग आंबेगाव तालुक्यात नवनाथ शेठवले सभापती तुम्ही आंबेगावात आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या तालुक्यात निर्णय घ्या. तालुक्याच्या कमिटीला अधिकार देऊन टाको. अध्यक्ष कार्याध्यक्ष इथे सगळी बॉडी आमची आहे. आज दिवसभर आम्ही सगळं सक्त सूचना केल्यात. जिथं कोणी सापडल आणि याच्या पुढची कारवाई सांगतो आम्ही दिसन त्याला आंबेगाव तालुका हा गाडा मालक नाही. हा कारवाई करणारा एक रॅक आहे आमचा. हा कॅम्प घुसून त्याला तिथं जागेवर आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणार बाबा शेठ. कारण त्याच्या जीवाशी खेळू नका. आपल्याला आयुष्यभर गाडा टिकवायचा आहे. तुम्ही इंजेक्शन द्या. डॉक्टर इथं तिथं ऐकत असतील ते चुकीचं इंजेक्शन मारलं लय पळायचं. मालकाने जरी सांगितलं तुम्ही मारायचं नाही. हा त्याला काय आजार असेल त्याच्यावर तुम्ही इंजेक्शन जरूर उपचार करा. पण मालक सांगतोय म्हणून जर चुकीचं काही पळण्यासाठी इंजेक्शन मारलं डॉक्टर तुमचा सुद्धा समाचार आंबेगाव तालुक्याची बॉडी घेईल. एवढं तुम्हाला हात जोडून सांगतो. हा निर्णय बाबा शेठ आपल्या सगळ्यांच्या अधिकाराने इथून पुढं जो कोणी सबळ पुराव्यासहित सापडल त्याला आंबेगावच्या कुठल्याच यात्रेत टोकन मिळणार नाही. आम्ही तसं सूचना पत्र ज्या गावात यात्रा आहे त्या गावाच्या यात्रेला आम्ही देऊ. का याला टोकन देऊ नये. याला टोकन जर गावाने दिला
आम्ही आंबेगाव तालुक्यातला गाडा त्या घाटात जाऊ देणार नाही, याची सगळे गाड्या मालकांनी काळजीपूर्वक या सूचनेचं पालन करा. आज हा तुम्हाला इशारा आहे, भविष्यात असं कोणी करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्याला गाडा टिकवायचा आहे, खानदानी गाडा मालक आहे, आपल्याला बरंच लांब जायचंय आणि तुम्ही जर असा प्रयोग कराल तर तुम्ही अडचण द्याल. एवढं ज्या प्रसंगी सांगतो मानी शेठ, तुम्ही तुमच्या तालुक्यात हा विचार करा. आमचं योग्य आहे अयोग्य आहे आपण जिल्ह्याच्या बॉडीत ठरवू. एवढं बोलून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, काय होतंय साहेबराव, हे बरं आहे, याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, पण आपण सगळे एकातले एक आहोत. तुम्हाला हात जोडून सांगतो, हा प्रयोग पुरा करू नका. हा गाडा झोपा वर जाऊ द्या, ही पहिली कारवाई आहे. आणि घड्याळ लावणार नाही, निशाण सुद्धा टाकणार नाही. गाडा मालक तुम्ही तुमचं जुन्नर तालुक्यातून आला, हा प्रयोग तुम्हाला हात जोडून ते पुन्हा करू नका ना अन्यही कोणी करू नका. एवढं ज्या प्रसंग सांगतो. धन्यवाद. एक मिनिट, मी गाडा मालक आपले आत्ता यांची बारी दुखते, मी तुमचं माफी मागतो, परंतु आपल्याला जर पुढे या गोष्टी टिकवायच्या असतील, मी आंबेगाव तालुक्याचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय. माझ्या गावची जरी यात्रा असेल, मी स्वतः अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला सांगितलं होतं की आत्तापर्यंत आपल्याकडून कुठेही ठोस अशी कारवाई होताना आम्हाला दिसलेली नाही. मी माझ्या गावापासून सुरुवात केलेली आहे, म्हणून तुम्हाला जरी आमच्यामुळे थोडा त्रास झाला असेल तरी मी गावच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आम्हाला माफ करा. चूक तुमच्याकडून झालेली आहे. आम्ही तर सगळं कालपासून पहिली सूचना आम्ही दिलेली आहे. तुम्हाला नसेल झुपायचा तरी धन्यवाद, झुपायचा असेल तर आम्ही घड्याळ लावणार नाही, निशाण टाकणार नाही. आणि हा निर्णय पब्लिकला पटला असेल तर सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या एकदा. सगळ्यांना ऐका, गाडा मालक गावानी कमिटीने तुमचा आदर केलाय, याचा अर्थ असा होऊ शकत नाही आता कोणी सापडू या प्रक्रियेत आंबेगाव तालुक्याने सोडायचं ना आंबेगाव तालुक्यात, बाकीच्या तालुक्यात नाही करायची कारवाई. आपल्याला बॅटरी दाखव, बॅटरी कुठे ती? इकडे द्या बॅटरी. ही तुमचीच बॅटरी आहे का? आम्ही पुराव्याशी बोललोय ना, थांबा हो जरा, आम्ही पुराव्याशी बोललोय, आम्ही तसा कुणावर आरोप केलेला नाहीये. ही तुमची बॅटरी आमच्यापर्यंत पोहोचली आणि तरी तुम्ही आम्हाला सांगता का सगळ्यांना करा, आमक्याला करा? तुम्ही मदत करा ना आम्हाला. चला पुकारा गाडा. क्या सभापती साहेब क्या बैल पुढे घ्या आपली. टोकन येऊ द्या.